व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण आणि माझ्या लहान बंधू आणि भगिनी. खरं तर मी गेल्या 5 वर्षांमध्ये कुठे व्याख्यान दिलेले नाही. मी व्याख्यान द्यायचं बंद केलं होतं, कारण एखादी गोष्ट खूप अति खाल्ली किंवा अति झाली तर अति झाले आणि हसू आले म्हणतात, तसं होतं. त्यामुळे म्हटलं आता जास्त काय व्याख्यान द्यायची, भरपूर देऊन झाले, सगळीकडे जागरूकता झाली. पण उज्ज्वल माझा ट्रेनिंगपासूनचा मित्र आहे. आम्ही सोबतच UPSCचं ट्रेनिंग पास झाल्यानंतर जे आमचं ट्रेनिंग होतं ते सोबत केलेलं आहे. त्यानंतर आम्ही सोबतच पोस्टिंग केलेली आहे. नाशिक असेल, पुणे असेल किंवा EDमध्ये असेल, आणि EDमधून परत आल्यानंतर मुंबईला असेल. आम्ही सोबतच येतो. गेल्या 14 वर्षापासून 15 वर्षापासून आम्ही सोबत आहे. आणि उज्ज्वलने मागच्या वर्षी पण मला बोलवलं होतं खरं तर, पण मी काहीतरी खोटं सांगितलं होतं की मला येता येणार नाही, काहीतरी करून टाळाटाळ केली होती. खरं तर काही माणसं मूर्ख असतात आणि काही वेडी असतात. तर उज्ज्वल मला त्यातलाच वाटतो. त्याचं कारण असं आहे, आता शिवजयंतीची तुम्ही व्याख्यान मला ठेवली आहे, पाहिलं आला बघितलं तर काय मस्त कोणीतरी DJ लावताय, कोणी ढोल लावताय, कोणाच्या अजून काही पार्ट्या चालू आहे, कोणाच्या मोठ्या मोठ्या मिरवणुका चालू आहे. असला मूर्खपणा करायचा, वेळेपणा करायचा, पोरं गोळा करायचे, त्यांना भाषण द्यायचे, मग त्यांच्या सुधारणा घडवायची. म्हणजे आता तुमच्यातले किती सुधारणार आहे मला माहीत नाही, पण असा प्रयत्न जे करतात त्यांना मूर्ख किंवा वेडच म्हटलं जातं. आणि मी स्वतः त्याच कॅटेगरीतून आलेलो आहे. आणि नंतर हे वेडे किंवा मूर्ख माणसं आहेत, त्यांना असं काहीतरी मोठी प्रस्तावना लिहून, म्हणजे मला पण भीती वाटते की आपण खरोखर एवढे डेंजर आहे का बाबा ती प्रस्तावना वाचल्यानंतर. कारण जेव्हा माणूस कुठलीही नवीन गोष्ट सुरू करतो तेव्हा त्याला वेळा, मूर्ख, शहाणा झालाय असे काहीतरी खूप ज्ञान दिलं जातं. आणि नंतर थोड्या दिवसानंतर कळायला लागतं की अरे हा तसा नव्हता, आपल्याकडनं काही गोष्टी चुकल्या. म्हणून मग ते असं काहीतरी म्हटलं जातं की वेडी माणसं इतिहास घडवतात आणि नंतर तो शहाणी माणसं वाचतात. तर तशातलाच हा एक वेडा माणूस. आणि जेव्हा पाण्याच्या कामाची सुरुवात केली तेव्हा त्यांना सर्वत्र बऱ्याच ठिकाणी विरोध झाला होता. आम्ही शासकीय सेवेत असताना खूप सारी बंधनं येतात. तर त्यात पण मागच्या वर्षी त्यांना EDमध्ये रिप्रेझेंटेशन करायला बोलवलं होतं. तुम्ही जे वॉटर कन्झर्वेशनचं एवढं मोठं काम केलं त्याचं, तर त्या कामामध्ये पण त्यांना शासकीय याच्यातून त्यांना परवानगी मिळाली नाही आणि त्यामुळे त्यांना तिथं जाता आला नाही. तेव्हा पण आम्ही सोबतच होतो. तरी पण आमचं मागच्या वर्षी IIM लखनौला 1 महिन्याचं दोघांचं ट्रेनिंग होतं. त्या ट्रेनिंगमध्ये त्यांनी तिथं तुमच्या कामाचं प्रेझेंटेशन करून तुम्ही जे जळगाव किंवा खानदेशमध्ये जे काम करताय ते संपूर्ण म्हणजे IIM मध्ये जे असतात ते संपूर्ण भारतातले विद्यार्थी असतात तिथे, त्यांच्यापर्यंत त्यांनी ते आगळे मागच्या वर्षी पोहोचवलेलं आहे. आणि तुम्ही आणि पाचपाटी तुमची जी टीम आहे ती जे काही काम करते ते काम खऱ्या अर्थानं लोकोपयोगी व्हावं आणि सामान्य शेतकरी माणसांना किंवा ग्रामीण भागातील लोकांना त्याचा फायदा व्हावा ही अत्यंत तळमळीनं विचार करून आणि एकदम विचारपूर्वक 2-3 वर्ष शासकीय सेवेत जाण्यासाठी मुलं 8-10 वर्ष अभ्यास करतात. आणि त्यात UPSC सारख्या भारतातल्या सर्वात कठीण परीक्षा पास करणं, तिथं सर्वोच्च पदावर जाणं आणि तिथून आपल्या पदाचा राजीनामा देऊन परत आपण ज्या ध्येयासाठी स्वतःला डिव्होट केलं आहे त्याच्यासाठी पुन्हा त्याच लोकांमध्ये येऊन कामाला सुरुवात करणं, खरं तर हे एक मोठं चॅलेंज आहे. आज बऱ्याच लोकांनी म्हणजे सर्व्हिस सोडल्यानंतर पण मी बघितलं आमच्या सिव्हिल सर्व्हंटवाल्यांचे बरेच ग्रुप आहेत. बऱ्याच लोकांनी ज्ञान दिलं, बऱ्याच लोकांनी कॉंग्रॅच्युलेशन्स म्हटलं, काहींनी म्हटलं पुढे काय. तर ज्या दिवशी त्याचा रेजिग्नेशन ॲक्सेप्ट झालं त्या दिवशी ते माझ्याकडे आलं होतं. पहिल्यांदा आल्या मीच बऱ्याच ग्रुपवर फॉरवर्ड करून दिलं. कारण काय, चांगली बातमी सांगायला सगळेच धावत असतात, वाईट बातमी असल्यानंतर कोणी टाळतं. तर ती वाईट बातमी पहिल्यांदा पसरवणारा मीच विद्यार्थी होतो. म्हटलं की त्या पाठवून काय फरक पडतोय, म्हटलं आता असा आहे राजीनामा दिला आणि तसा दिलाय. आणि तो दिल्यानंतर बऱ्याच लोकांचे असेच काही ना काही कॉमेंट्स आल्या. मी त्याला फोन केला, म्हटलं बाबा रे असं आहे, हे सगळे जे लोक आहे आजच्याच दिवस सांगून करणारे किंवा आजच्याच दिवस तुझं कॉंग्रॅच्युलेशन्स करणारे, 1 आठवड्यानंतर तो त्यांना फोन केला तर फोन उचलण्याची सुद्धा शक्यता कमी आहे. आणि ही वस्तुस्थिती त्याला पण माहीत आहे. म्हणजे बऱ्याचदा माणूस त्याचं पद, प्रतिष्ठा आणि तो जिथं असतं त्याची पॉवर ऑथॉरिटी त्याला रिस्पेक्ट असतो, माणूस म्हणून त्याला रिस्पेक्ट नसतो. पण त्या पदावरून आल्यानंतर आता पुढं जे चॅलेंज आहे म्हणजे मी तुमच्या मिशन 500 करोड लिटरचं जे आहे त्याचा पण मी भरपूर अभ्यास केलेला आहे. तर तिथं जे काम आम्ही करत असतो सिव्हिल सर्व्हिसमध्ये ते स्पेसिफिक एका डिस्ट्रिक्टसाठी असतं किंवा ठराविक एका थोड्याशा ऑर्गनायझेशनसाठी असतं. पण आता इथून पुढे त्यानं ज्या कामामध्ये स्वतःला हे केलेलं आहे ते जे काम आहे त्यातनं समाजातील खऱ्या अर्थाने दुर्लक्षित किंवा ज्या लोकांना खऱ्या अर्थाने गरज आहे त्यांच्यापर्यंत त्याचं काम ते डिव्होशन होणार आहे.
आणि त्याची टीम जी आहे 5 पाटील लोकांची त्याच्या कामाप्रती असणारे निष्ठा डिवोशन हे मी एकदम जवळ आलेलं आहे. तर मला असं वाटतं की थोडासा स्ट्रगलिंग पिरियड आहे 5-6 महिने, पण त्यानंतर त्याचं जे सिव्हिल सर्व्हिसमधनं जे नाव होतं त्यापेक्षा नक्कीच मोठं नाव आणि नक्कीच मोठं कर्तृत्व समाजासमोर येईल. आणि एवढं मोठं असेल ते की फक्त चाळीसगावकरांना नाही, खानदेशकरांना नाही, की पूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल की जसा राजस्थानमध्ये राजेंद्र सिंग वॉटरमॅन ऑफ इंडिया म्हणून जन्मास आले, तसं आपल्या महाराष्ट्रातून पण एक नाव लवकरच समोर येईल आणि ते डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण आहे. म्हणजे हे मी काहीतरी कुठं त्यांच्याविषयी काहीतरी गोडगोड बोलायचं म्हणून बोलत नाही, तसा मी एकदम स्पष्ट वाटतं. मी कोणालाच घाबरत नाही, म्हणजे मी माझ्या वडिलांनाच घाबरत नाही, त्याच्यामुळे बाकी कोणाला घाबरायचा विषयच येत नाही. तर आणि उज्ज्वलला मी बोलवलं कार्यक्रमात, तेव्हा सांगितलं होतं, म्हटलं बाबा मी काय कोणाची भीड मारायला ठेवत नाही, त्यामुळे तुझ्या बाबत काय चुकीचं बोललो तर तुझी जबाबदारी राहील. तर जे काही आहे ते म्हणजे तुम्ही सर्व टीमने काम करताय तर त्याला असा पुढे सपोर्ट करा. आता मला जो व्याख्यानाचा विषय दिला आहे स्पर्धा परीक्षा तरुणांची अरे विषय काहीतरी दिला नाही तिथं बरं जाऊ द्या. स्पर्धा परीक्षा आणि आपण ग्रामीण भागातले वेगळा काहीतरी विषय असतो. तर बऱ्याचदा काय होतं, स्पर्धा परीक्षा आपण म्हणजे स्पर्धा परीक्षा करायला पाहिजे का, केली तर का करायला पाहिजे, नाही केली तर काय, आणि करून तू नापास झाला तर काय, पास झाला तर पुढे काय, आणि पास म्हणून पण पुन्हा घरी आला तर त्याच्या पुढे काय, आणि यातलं काहीच नाही झालं तर काय, आणि तीच करायला किती माणूस ब्रिलियंट लागतो, खूप इंटेलेक्च्युअल लागतो का, तो बोर्डात आलेला पाहिजे का, मेरिटवाला पाहिजे का, एकदमच गावठी पाहिजे, वावरात एकदम कपाशी मागे येणार असल्याला पाहिजे का, कपासणी फवारणी करणारा असला पाहिजे का. कारण जो स्वतः ग्रामीण भागात जरी असला तरी तो MBBS आहे आणि इंटेलेक्च्युअल विद्यार्थी एकदम तो 24व्या वर्षी पास झाला आणि 30व्या वर्षी पास झाला. मी काय त्याच्या एवढा ब्रिलियंट नाही. तर आता मी थोडीशी माझी माहिती सांगतो, त्यात तुम्हाला अंदाजे स्पर्धा परीक्षा करायला खूप हुशार लागतं, कसं लागतं. मी माझं नाव त्यांनी सांगितलं बरं अंदाजे, मी शिंदे तालुक्यातला खानगावचा आहे. मी सगळे आपले ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेचे विद्यार्थी असतात, तसा मी स्वतः ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेमध्ये शिकलेलो आहे. 4थी पर्यंत मलाही तुमच्यासारखंच कोणाला ग्रामीण भागात कोणाची जशी परिस्थिती असेल तशी माझी होती. मला एवढं वाचता लिहिता येत नव्हतं. 5वी 6वी 7वी पर्यंत मी असाच काठावर पास झालेला विद्यार्थी. आणि 8वी मध्ये मी लाईफमध्ये सगळ्यात पहिल्यांदा सगळे विषय पास झालेलो. मला 42% मार्क्स होते त्यावर. 9वीला मला 48% आणि 10वीला मला 54% मार्क्स होते. हे माझ्या लाईफमधले हायेस्ट मार्क आहे 54%. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त मार्क मला कधीच पडले नाही आजपर्यंत. आणि 10वीची परीक्षा जी असते ती पण मी माझ्या समोर एक थोडा हुशार विद्यार्थी होता, त्याची कॉपी पेस्ट करून लिहिलेली बऱ्यापैकी. आणि मला गणित हा विषय बिलकुल यायचा नाही. गणिताचा पेपर माझा जेव्हा चालू होता तेव्हा माझा पूर्णच्या पूर्ण 2.5 तास टाचा अशा वरतीच होत्या, कारण मी त्याचं पूर्ण पाहत होतो. आणि आमच्या वेळेस गणित पास व्हायला गणित भूमिती होती, 150 पैकी 50 मार्क लागायचे. तर त्या 1.5 तास गणिताच्या भूमितीला, 2.5 तास गणिताच्या पेपरला, भूमितीच्या पेपरला 2.5 तास टाचावरती ठेवून पण मला 150 पैकी फक्त 54च मार्क आहे आणि पास व्हायला 52 लागत होते. म्हणजे मी अपघाताने पास झालेला विद्यार्थी. म्हणजे मी काय खूप इंटेलेक्च्युअल ब्रिलियंट वगैरे कसा काय नाही सोबत. त्यानंतर 10वी झाल्यानंतर मला ग्रामीण भागातल्या पोरांना माहिती आहे का, पास झाला कॉन्फिडन्स वाढतो लगेच. माझा कसा कॉन्फिडन्स वाढल्यानंतर मला वाटलं की आपण काहीतरी MBBS वगैरे करावं. मी सिन्नरला गेलो होतो तालुक्याच्या गावाला. तिथे गेलो, सायन्सचा फॉर्म घेतला, नंतर बघितलं त्यातले काही सब्जेक्ट वाचले. त्याच्यात मॅथ्स पण एक सब्जेक्ट होता. मॅथ्स वाचल्यानंतर ठेवून दिला, कारण म्हटलं आपण लिटरली 2.5 तास टाचावर करून कॉपी करून पास झाला विद्यार्थी, आपण मॅथ्स कधी पास होणार नाही. आणि तो पण मला माहीत पण नव्हतं की बायोलॉजी वगैरे हे सब्जेक्ट असतात, मॅथ्स काढून टाकता येतं वगैरे. नंतर मी कॉमर्सचा विचार केला, कॉमर्सचा फॉर्म घेतला. त्याच्यात पण बघितलं अकाउंटिंग, ऑडिटिंग असे काहीतरी पुढे नंबर लिहिलेले होते. एका म्हटलं काय असते कॉमर्स, तो म्हणे यात गणिताच्या खूप मोठ्या टोटल असतात. आपल्याला बिलकुल जमणार नाही. मग ग्रामीण भागातील सगळे विद्यार्थी करतात तसं मी आर्ट्सला ॲडमिशन घेतलं. 11वी 12वी बाहेरून केलं. नंतर मी नाशिकला गेलो, सातपूरच्या ITI नाशिकला, त्या ITI मध्ये ॲडमिशन घेऊन टाकलं. 1995ला माझा ITI झाला आणि मी एका कंपनीमध्ये वर्कर म्हणून कामाला लागलो. कंपनीतून जॉब करता करता काही लोकांनी सल्ला दिला मला की चांगलं उच्च शिक्षण घेतलेलं चांगलं असतं, म्हणून मी FYला ॲडमिशन घेतलं. मला FYला इंग्लिश आणि जिओग्राफीला 80 लागली होती. SYला परत इंग्लिश, जिओग्राफी आणि इकॉनॉमिक्स 3 यांना 80 लागली होती. 1999ला मी TYला होतो. तर मी माझ्या घरातला ग्रॅज्युएट होणारा पहिलाच पोरगा होतो. त्याच्या अगोदर माझे वडील सर्वोच्च शिकलेले आणि सर्वोच्च म्हणजे 3री, आणि त्यांच्या पण शाळेच्या राखल्यावर सतत गैरहजर राहिले, नाव कमी केले. म्हणजे ते काही खूप
ब्रिलियंट नव्हते. तर मी जेव्हा 15वीला गेलो ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला, तेव्हा मी जे जुने काही ग्रॅज्युएट झाले त्यांना विचारलं की ग्रॅज्युएशन कसं केलं जातं. आणि माझ्याकडे ऑलरेडी 14वीचे 3 विषय बाकी होते आणि 15वीचे 6 होते, असे 9 व्हायचे होते. मला जळगाव विद्यापीठासारखा तिथं सोपा पॅटर्न नव्हता, कारण मी पुणे युनिव्हर्सिटीमधला आहे. तर त्यांनी सांगितलं बाबा काय नाही, जिओग्राफी सोपं असते, नदीचे कार्य म्हणजे नदी वाहते हे असं तसं. मग मी जसे ते पेपर सुरू झाले, जिओग्राफीचे पेपर दिसले, नदीचे कार्य म्हणजे आता ग्रामीण भागातलं होतो, नदी वाहती, बाया दोन होते आहे, जनावरं जाते आहे, काहीतरी असे काहीतरी काळचित्र असे काहीतरी करून, आणि कंपल्सरी माहिती होतं की 2-2 पुरवण्या लावायचे काही करून, आणि ते सगळे असे पैकी रमवून दिले. आणि मी 1999ला 50.83% मार्क्स पाडून ग्रॅज्युएशन झालो. जसा ग्रॅज्युएट झालो तसा मी घरी फोन केला आणि लगेच सांगितलं, म्हटलं मी ग्रॅज्युएट झालो. घरचे म्हणे किती पगार आहे? म्हटलं पगार तेवढाच आहे, फक्त मी आता उच्च शिक्षित झालो. म्हणजे कारण घरात कोणी शिकलेलं नव्हतं. मग 15वी झाल्यानंतर तोपर्यंत मी कंपनीतच कामाला होतो. माझ्या कंपनीमध्ये संजय पाटील नावाचा मित्र होता मला, त्याचा नातेवाईक होता एक संजय शिंदे नावाचा, ते तेव्हा PSI होते, आता ते IBS आहे. तर ते ट्रेनिंगला आलेले होते नाशिकला. तर त्यांना सहज भेटायला गेलो आणि त्यांना विचारलं की या परीक्षा कशा करतात. मग त्यांनी मला 10वीचे मार्क विचारले, 12वीचे विचारले, डिग्रीचे विचारले. त्यांच्या लक्षात आलं की हे काही कामाचा नाही. आणि मी असा होतो, मी ग्रामीण भागात होतो, पोलीस कॉन्स्टेबल पण कधी समोर पाहिलेला नसतो. PSI समोर पाहिल्यानंतर मला असं झालं होतं की काय करून हे होत आहे. नंतर मी ठरवलं की आता कंपनीचा राजीनामा देऊ आणि आपण PSI होतो. मग कंपनी सोडून दिली, घरी फोन केला, घरच्यांना म्हटलं आता मी PSI होणार. घरचे म्हणे बाबा असं आहे, तू PSI हो, फक्त आमच्याकडे पैसे मागू, कारण गावाचा प्रश्न तोच असतो. मग मी ती कंपनी रिझाईन केली, सगळं सामान गुंडाळलं, पुण्याला निघून गेलो सायकल ते सगळं घेऊन पुणे युनिव्हर्सिटीमध्ये गेलो. शिवाजीनगरला होतो, 4 ऑगस्ट 2000 तारीख होती ती. पुण्यात माझं कोणीच ओळखीचं नव्हतं, मला कुठं राहायचं काय काही माहिती नव्हतं. आणि ऑगस्ट महिन्यात मुसळधार पाऊस पडत होता. पहाटे 4ला पोहोचलो, 7-7:30 वाजले. समोर एक विस्तारित दुकान उघडं होतं, दुकानामध्ये कपडे ठेवले, सायकल घेतली आणि पुणे युनिव्हर्सिटीमध्ये गेलो. तिथे गेल्यानंतर मी MA ॲडमिशन घ्यायचा प्रयत्न केला, कारण MA ॲडमिशन घेतल्या हॉस्टेल मिळतं असं समजलं. MA ॲडमिशन घेतलं आणि हॉस्टेलची मेरिट लिस्ट लागते. आता आपल्याला 50% तिथं 72% वाला हॉस्टेल मिळाला. आपल्याला कोण कुठं विचारतं, आणि तिथं काय नंबर लागला नाही. तोपर्यंत 7-8 दिवस इकडे कपडे इस्त्रीच्या दुकानात पडलेले, आपला तो ड्रेस घालून सायकलचा शिवाजीनगर युनिव्हर्सिटी असा कार्यक्रम चालू होता. नंतर एक गावाकडला पोरगा होता, त्याच्या रूममध्ये थोडा ॲडजस्ट झालो. इस्त्रीवाल्याकडे गेलो, सामान विचारलं, पुणे विद्यापीठात गेलो. पुणे विद्यापीठामध्ये गेलो तेव्हा माझ्या डोक्यात एकच गोष्ट होती की आपल्याला PSI व्हायचं. आणि तसा एकदम जोरात अभ्यास केला. 2001ला आमची PSIची काहीतरी जाहिरात आली होती, तेव्हा पेपर पण खूप फुटायचे आमच्या दुर्दैवाने. आणि त्याच्यामध्ये मी NTT कॅटेगरीमध्ये होतो, माझ्या कॅटेगरी एकच जागा होती फक्त. त्याच्यात प्रिलिम पास झालो, मेन्स पास झालो, आणि तिथं परत इंटरव्ह्यूला गेलो, तिथं फायनल सिलेक्शन झालं. आणि माझ्या बरोबर अजित जोशी नावाचा एक पोरगा राहत होता, तो पण माझ्या बरोबर तयारी करायची. माझा रिझल्ट लागला, त्याचा 7 दिवसात लगेच UPSCचा रिझल्ट आला आणि तो झाला IAS. तो IAS झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच पूर्ण पेपरला हेडलाईन, टीव्हीत बातम्या सगळीकडे सुरू झालं एकदम. त्याला म्हटलं अरे ही व्हायला काय करायला लागतं. तो म्हणे याच्यासाठी वेगळी परीक्षा असते आणि ती असते UPSC. म्हणजे 25व्या वर्षी मला कळलं की UPSC नावाची परीक्षा असते. मला म्हणते लई भारी दिसते, म्हणते मोठं पण असते. तोपर्यंत मी घरी म्हटलं होतं मी आता कामाला लागलो, PSI झालो. घरच्यांनी लगेच इकडे लग्न बिग्नाला पाहायला सुरुवात केली होती. हुंडा सगळे सेटिंग चालू झालं होतं. पण ही कलेक्टरची IASची पोस्ट मला एवढी भारी वाटली की मी म्हटलं मी काही करणार नाही. घरी फोन केला, म्हटलं मी ते जॉईन करणार नाही, आता मी कलेक्टर होणार. घरचे म्हणून भाऊ तुझ्या पडल्या डोक्यात फरक, कारण तोपर्यंत वय झालं होतं 26 वर्ष. माझ्या वर्गातल्या सगळ्या पोरापोरींचे लग्न होऊन गेलेले होते आणि मी एकटाच राहिलो. आणि माझ्या तालुक्यात माझ्या अगोदर UPSC नावाचा प्रकार कोणाला माहिती नव्हतं, कोणी पास झालेलं नव्हतं. मग UPSC करायची म्हटल्यानंतर ती कुठं करतात काय करतात मला काही माहिती नव्हतं. मग जो पास झाला होता त्याच्याकडून थोडीशी माहिती घेतली. त्यानं मला सांगितलं की मुंबईला SIC नावाचे एक इन्स्टिट्यूट आहे, तिथे UPSC केली जाते. मग त्या SICची एंट्रन्स दिली आणि तिथे ती प्रिलिम्स होती, ती पास होऊन तिथे गेलो. आयुष्यात पहिल्यांदा मुंबईला गेलो होतो. वय 20 वर्ष होतं, मला काही माहीत नव्हतं. बाकी पोरं SICच्या आतमध्ये अभ्यास करायचे. मी तिच्या गेटवर येऊन उभं राहायचो, तिथं समोरच विटी होती. मला गाड्या पाहायला लहानपणापासून खूप मजा वाटायची. ह्या तुफान गाड्या जायच्या, खूप माणसं बिनसं एकदम गोरे गोरे चकाक बिकाक एकदम असं फुल भारी वाटायचं. असं करता करता डिसेंबरमध्ये ॲडमिशन झालं होतं. मे महिना आला, UPSCच्या प्रिलिम्सला गेलो. मला त्या पेपरमध्ये फक्त एकच प्रश्न होता माहिती होता. कोकण रेल्वेचा त्यांनी काहीतरी मॅप दिला होता आणि ती कुठून कुठं असे डॉट डॉट दाखवले होते, ते कुठून तिथे लिहायचं होतं ABC. आता ते फक्त मला माहिती होतं, त्याचं उत्तर बरोबर हे सुद्धा मला माहिती नव्हतं. ते 120 मार्कांचा जिओग्राफी ऑप्शन होता. तो पेपर मी एकही सोडला नाही, मला म्हणजे एकही आला नाही.
पेन्शिल घेतली सगळे असे गोळी गोळी मारून आलो बाहेर आलो म्हणजे 100% नापास होणार आपल्याला फुल कॉन्फिडन्स. आणि बाकी पोरं जेव्हा पाहिलं मी तयारी करणार त्यांचे डोळे लाल बाहेर त्यांचे आईबाबा बाटल्या बिटल्या घेऊन पोरगा आतमध्ये बसेपर्यंत कोण त्याला पेन्शिल सांगून देतोय कोण तिथं घड्याळ ठेवते बाजूला बेस्ट आपलं तोडून टाक हे कर ते कर बेकार कार्यक्रम दिसतो. नंतर जेव्हा परीक्षा संपून मी बाहेर आलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्यासारख्या येड्या गावाचं काही काम नाही आहे. ऑगस्ट महिन्यात रिझल्ट आला नापास झाला 100% माहितीच होतं. नापास झालं सामान उचललं परत पुण्याला निघून आलो. बरेच दिवस झाले गावाकडे गेलो नव्हतो. गावाकडे निघून गेलो शेवटच्या गाडीने गावात गेलो. गावाला गेल्यानंतर पाहिलं घरात एकदम वाईट परिस्थिती सगळे लगेच भांडायला लागले एकदम असं धावून पडले हे झालं ते झालं तुझ्यामुळे लहान गावाचं लग्न जमाना तुला लाज वाटत नाही लोक तुला येडा म्हणायला लागले असं कसं म्हणतो काय प्रॉब्लेम आहे गाड्या. आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि लगेच चिकलं तिकडं अरे तू काय करतोय नक्की हे समजून सांग ते समजून सांग. आणि हा सगळा गोंधळ पाहिला मला लक्षात आलं की आपल्याला तर कुत्र्या एवढी सुद्धा किंमत नाही म्हटलं कुत्र्याला किंमत येते किंमत नाही आपल्याला. पुन्हा सामान मुंडा म्हटलं आता आपण प्रामाणिकपणे अभ्यास करायला पाहिजे. पुन्हा पुण्याला गेलो आणि त्यावेळेस मी थोडा ऑप्शनल चेंज करून घेतला हिस्ट्री नावाचा ऑप्शनल घेतला आणि एकदम प्रामाणिकपणे अभ्यास केला. आणि UPSCची प्रिलिम दिली 2006 प्रिलिम पास झालो आणि त्याची मुख्य परीक्षा असते. आता आपण जसं ग्रामीण भागात नसतो आपल्याला काय इंग्रजीची भीती वाटते तशी मलाही वाटते इंग्लिशची भीती मलाही वाटायची. मग मी त्याचं मेन्स जी असते ती मराठीमधून गेली. त्याची मेन्स मराठीत दिल्यानंतर त्या मेन्सचा रिझल्ट आला त्याच्या मार्काचे 27 मार्क मी पडले होते इंटरव्ह्यू क्वालिफाय व्हायला 2000 मध्ये. म्हटलं थोडंसं जवळ गेलं म्हटलं पुढच्या वर्षी काढून तो होऊन जाईल. नंतर परत 2007चा अटेम्प्ट दिला त्याच्यामध्ये पुन्हा मराठीतून परीक्षा दिली पुन्हा 9 मार्क कमी पडले. मग 2008 मध्ये ना माझा एक मित्र होता जयपाल कांबळे त्यांनीच माझा फॉर्म भरला आणि इंग्लिश मिडियममधून भरला. त्याला म्हटलं अहो सर मी ग्रामीण भागात आहे मला इंग्रजीची लई भीती वाटत म्हटलं मला काहीच जमत नाही. त्याने अरे बाबा इंजिनियर डॉक्टर पण काही हुशार नसतात म्हणे ते 5-50 शब्द पास करतात त्या सब्जेक्टचे पाठ करतात आणि तसाच पेपर लिहितात म्हणजे ट्राय उपाय जमून जाईल. म्हटलं सर मी मरल पण मला ते जमणार नाही. पण ते फॉर्म भरून सबमिट केला होता त्याने. त्यामुळे नाविलाचाच फॉर्ममध्ये ऑटोमॅटिकली मला ते पाठ करून काहीतरी फेडरेशन वगैरे फ्युडलिझम वगैरे असे हिस्ट्रीचे शब्द वगैरे पाठ करून डिप्लोमॅसी हे ते तसे करत थोडंसं पेपर लिहायची प्रॅक्टिस केली आणि जाऊन UPSC मेनचा पेपर लिहिला रिझल्ट आला तर UPSC मेन्स पास. जमते वाटतं काहीच लावलेला नव्हता कारण आपल्याकडे पैसे हा विषयच नव्हता रुपया नव्हता खिशामध्ये त्या क्लास कधीच लावलेला नव्हता. UPSC मेन्स पास झाल्यानंतर कॉन्फिडन्स असा वाढला की लगेच वाटायला लागला आता आपण काहीतरी IAS होऊन जाऊ. आणि काही इंटरव्ह्यूची तयारी वगैरे नाही केली. मला बऱ्याच लोकांना सांगितलं होतं की इंटरव्ह्यूला म्हातारे माणसं असतात आणि त्यांना काही नॉलेज नसतं म्हणजे माझ्याकडे म्हातारे माणसांना काय करतं आपण जगाला तसं काय नाही त्याचं. आणि UPSC इंटरव्ह्यूला जायचं तिकीट काढलं होतं ते रेल्वेच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग केलं आणि ते काय कन्फर्म नाही झालं म्हणजे ते तिकीट कॅन्सल करून घेतलं. मला माहिती नव्हतं तेव्हा कन्फर्म झालेलं तिकीट कन्फर्म कॅन्सल होतात. रेल्वे नाशिक रोडवरनं बसतो मन म्हटलं तिशी आलं तिकीट कन्फर्म खाली उतरलं म्हटलं माझा UPSCचा इंटरव्ह्यू म्हटलं घेऊन जा मला काहीतरी करून त्याला 1000 रुपये घेतले टॉयलेट शेजारी बसवलं आणि घेऊन गेला. मेरठला गेलो सकाळी 7:30-8 वाजता परत दुसरी एक बाई आली तिची तिने अजून 1000 पुन्हा लावला. पुढे गेलो दिल्लीला उतरलो रिक्षावाला म्हटलं मला UPSC जायचं. तो म्हणे ठीक आहे 150 रुपये का काहीतरी म्हणता तू 70 रुपये म्हटलं होतं. त्याला 500ची नोट दिली आणि त्या महाराष्ट्रात तिथे गेलो त्याला 30 रुपये दिले परत. त्याला म्हटलं 500 दिले नाही 100 दिले होते मला वाटतं 100 दिले असते. मग तिथं लक्षात आलं अजून 400चा तुम्हाला लागला. मग बाकी पाहिले पुढे UPSCची इंटरव्ह्यू करणार आहे थोडंसं त्या अगरबाबा काहीतरी सरकार आहे तिथे गेलो काही क्लासेस होती UPSCची तिकडे जाऊन पाहिली इंटरव्ह्यूची तयारी. पोर गेलं एकदम चकाक एकदम गोरे गोमटे पोटासारखं इंग्लिश बोलणारे असे एकदम. आणि माझं इकडे इंटरव्ह्यूचं मीडियम पण इंग्लिश आणि आपले 1-2च पहिले प्रश्न पाठ होते फक्त इंग्लिशमधले बाकी काही पाठ नव्हतं. आणि मला काहीतरी तेव्हा 8 का 10 महिना इंटरव्ह्यू होता 2008 मध्ये. गेलो इंटरव्ह्यूला इंटरव्ह्यूच्या दिवशी आतमध्ये गेलो होतो UPSC गेटमधून वगैरे आतमध्ये गेलो तिथं हॉल बिल होता मस्तपैकी सगळे पोरं पाहिले टाय बिया फोटो बिटो मी काही टाय बी लावले नव्हता पूर्वी फक्त साड्यामध्ये चकाक डोळी लाल फुल टेन्शनमध्ये आपल्याला बिलकुल काही टेन्शन नाही. पोरांना घाम आलेला AC चालू म्हणून तरी मला काहीच वाटलं नाही एकदम पूर्ण. मी याला विचारतो कुठून आला आहे त्याला विचारतो काय शाळा आहे कोणी काय बोला पण माझ्याशी कारण एका वेळेस तिथं 20 पोरं असतात आतमध्ये. नंतर माझ्या लक्षात आलं काहीतरी चुकते. नंतर थोड्या वेळा शिपाई आला आणि त्यांनी सांगितलं सर तुम्हाला शिशुबल त्रिपाठी काढायचं प्यायला म्हटलं असं ते आपल्याला काही नाही कारण आपल्याला कॅज्युअल आपण चेक करून काही भीतीच नाही म्हाताऱ्या माणसांची. मग तिथून त्यांनी येऊन बसवलं त्यांना त्या दरवाजाच्या बाहेर तिथे मस्त असं सुवर्ण असं होतं गोल्डन याच्यामध्ये शिशुबल त्रिपाठी IAS 1971.
म्हणजे त्या मॅडम 1971 साली IAS झालेल्या होत्या, UPSC पास झालेल्या होत्या. माझा जन्म 1978चा होता. म्हणजे मी जन्माच्या अगोदर 6-7 वर्ष त्या UPSC पास झालेल्या होत्या. आणि मी आपण मस्त डोक्यात ठेवून बसतो होतो, काहीतरी टोप्या भरायच्या त्यांना जाऊन आपल्याला. आणि नंतर 2 मिनिटांनी काहीतरी त्यांना सांगितलं, बोलवलं आतमध्ये. मी गेलो त्याबरोबर काढला आतमध्ये, म्हटलं मी ऐकलं मॅडम, त्यांनी बोलवलं बसवलं. त्यांनी सांगितलं प्लीज इंट्रोड्यूस युअरसेल्फ. मग मी सांगितलं आय एम भरत रामचंद्र आंधळे, आय हॅव कम्प्लिटेड माय BA फ्रॉम युनिव्हर्सिटी ऑफ पुणे अँड प्रेझेंटली आय एम डुईंग माय MA हे असं तसं. आणि मी अतिशहाणा होतो. मी फॉरेन सर्व्हिस का तिला 00 लिहिला होता डायरेक्ट. कारण म्हटलं होतं आपण काय, आपण नांगरा मागचा माणूस आहे, आपल्याला कुठं फॉरेनला जायचे, जाय युरोपला जाय अमेरिकेला. आणि ती बाई नेमकी त्या फॉरेन सर्व्हिसची होती. मग तिने केली सुरुवात. रिसेंटली देअर आर सम डेव्हलपमेंट्स इन इंडो-श्रीलंका रिलेशन्स, कॅन यू प्लीज एक्सप्लेन. मी ते काय पाठ केलेलं नव्हतं. मी लागलो इकडे तिकडे पाहिलं आणि आत गेलो तर थंडी वाजत होती. मला तिने जसं विचारायला सुरुवात केली तसं मला वाटायला गरम झालं काय आपल्याला. आणि नंतर पुढं अजून तिनं काहीतरी नॉन अलाइनमेंट मुवमेंट वगैरे वगैरे असं काहीतरी नेहरू जेरा वगैरे असे इंग्लिश मोठे मोठे शब्द वापरायला सुरुवात केली. तसं तसं मला अजून जास्त घाम फुटायला लागला. आणि नंतर अजून बाकी दुसरी तिचं संपायच्या आधी बाकी अजून 5 म्हातारे बसलेले होते. तिचं जसं संपतोय तसं एकमेकांना विचारायला लागलं. मग त्यानं विचारलं की याच्या पाया का पाय, यानं विचारलं की याच्या तोंडाकडे पाय. अशी धंदे करीत मी ना 15-1 मिनिटं माझ्या लक्षात आलं आपलं बनेल पूर्ण भिजलेलं आहे. खाली कुठे आणि त्यानंतर 20 मिनिटाला मला असं झालं ना, अजून 5-7 मिनिटं जर इथं राहिलं ना आपण डायरेक्ट चक्कर येऊन मरू. त्यांच्या पण ते लक्षात आलं. मग ते 5-7 मिनिटानंतर ती बाई म्हटली युअर इंटरव्ह्यू युअर यू मे गो नाऊ. बाहेर आलो, त्या वॉशरूममध्ये गेलो, शर्ट काढला, घडेल काढलं, पिळला आणि तिथं टाकून दिला. म्हटलं माझं मागचं डेंजर असतं बाबा, यांच्या काय नादी लागायला नाही पाहिजे आणि परत इंटरव्ह्यूला यावं का नाही. बाहेर आलो, मला 100% माहिती होतं की आपण 1000% नापास होणार आहे. आणि पुण्याला निघून आलो. दुसऱ्या दिवशी मेडिकल होती काहीतरी जयप्रकाश नारायण हॉस्पिटलमध्ये. ती मेडिकल दिली आणि लगेच निघून आलो. आणि रिझल्टची वाट पाहत बसलो. रिझल्ट आला. मला इंटरव्ह्यूला फक्त 103 मार्क होते आउट ऑफ 300. 300 पैकी 103 मार्क होते. मला 120 मार्काचं जर मी सिलेक्शन लिस्टामध्ये असतं तर माझं सिलेक्शन झालं नव्हतं. आणि सिलेक्शन झालं नाही म्हटल्यानंतर म्हटलं आता परत शून्यापासून सुरुवात. तोपर्यंत आमच्या गावाकडे समजत होतं आपल्या तालुक्यातला कोणी बरोबर UPSCच्या इंटरव्ह्यू देतो, लय भारी लय हुशार आहे. आणि MPSCच्या आपल्या तहसीलदार डेप्युटी कलेक्टरचं मी 2001 पासून सगळ्या इंटरव्ह्यू रेग्युलर देत होतो, पण त्याच्यात मी पास होत नव्हतो. तर ती जशी फेल झालो तोपर्यंत माझे अटेम्प्ट संपत आले होते. 2009चा मला शेवटचा अटेम्प्ट होता. ती फेल झाल्यानंतर मी 2-3 गोष्टी शिकलो होतो. म्हातारे माणसं एकदम हुशार असतात, त्यांच्या नादी लागायचं नाही. एक, त्यानंतर आपण ग्रामीण भागातले जरी असलो ना, आपल्याला इंग्रजी बोलता येत नसलं तरी आपल्याला इंग्रजी बोलायला लागेल. 2, आणि ते तोडकं मोडकं का असं कसं का असं पण ते बोलायला लागेल. मग त्यानंतर ते लिहिता येत होतं हे माहीत होतं. आणि आपले रिटर्नची परीक्षा असते UPSCची 2000 पैकी तिचे मार्क एवढे पाहिजे की त्या समोरच्या म्हाताऱ्याला किती वाटलं नाही याला घ्यायचंच नाही, उचकायचंच आहे, तरी पण आपण त्या फायनल लिस्टमध्ये पाहिजे. अशा पद्धतीने मी पुन्हा त्या परीक्षेचा मेनचा अभ्यास केला. प्रिलिम पास झालो होतो. मेनचा तशा पद्धतीने परत अभ्यास केला. फेब्रुवारी 2010 मध्ये त्या मेन्सचा काहीतरी रिझल्ट लागला. पुन्हा मेन्स पास झालो होतो. त्यानंतर मी मेन्स जशी का पास झालो ना तसा फक्त इंग्लिशच बोलायचं डायरेक्ट. कोणाशीच मराठीत नाही बोलायचं डायरेक्ट. कोणाशीच म्हणजे कोणाशीच सगळे इंग्लिश बोलायचे. हसले तर हसले, चुकले तर चुकले, काही म्हणा. कारण आपल्याला काही येत नव्हतं त्यामुळे चुकलं काय घालायचं एवढं. असं करत करत ते इंग्लिशमध्ये काहीतरी बोललं ते जमायला लागलं. म्हणजे काय असं एवढं आवड नव्हतं, पण ते उगाच असं काहीतरी येत नाही म्हणून. आणि ते नंतर थोडं पाहिलं तर एकदमच फ्लुएंट बोलायला लागलं. नंतर असं वाटायला लागलं काय फॉरेनर बी नाही काय. आणि गेलो परत एप्रिल महिन्यामध्ये दिल्लीला गेलो. थोडेफार एकदम मॉक इंटरव्ह्यू दिले. आणि पुन्हा मागच्या वर्षी सारखाच फंडा होता तो. पण यावर्षी थोडासा टाय बी घालायचा ठरवला होता. कारण काही लोकांनी सांगितलं होतं की टाय घातल्यावर इम्प्रेशन चांगलं पडतं. मला 6 मे 2006 एप्रिल का 4 एप्रिल 2010 इंटरव्ह्यू होता मला. आणि 3 एप्रिलला मला यावर्षी मला एवढं टेन्शन होतं की मला रात्रभर इंटरव्ह्यूच्या आदल्या दिवशी झोपच नाही आले डायरेक्ट. आणि एक तर मी उद्योग काय केला होता, इंटरव्ह्यू मेनचा रिझल्ट लागायला आणि इंटरव्ह्यू होणं या 1.5 महिना जो आहे ना, मेनचा रिझल्ट लागल्या गावावर जाऊन शेती करत बसलो होतो 1-1.5 महिना. आणि ते उन्हामध्ये लोखंडी नांगरानं नांगरून आहे ना, इकडं काळ असं झालं होतं. आणि ते काळ झाल्यानंतर मेनचा रिझल्ट आला. मी एका न्हाव्याकडे गेलो होतो. त्याला म्हटलं होतं मला गोरख, तू म्हणे भाऊ इथे एक्सपोर्ट आहे हबीब नावाचं काहीतरी कॅमेरा कॉर्नर दुकान आहे 40 हबीब, 2,500 रुपये लागतील महिने. तर मला चहा बी पाहता त्याला चुकीचा मोबाईल नंबर दिला. मी आलो बाहेर त्याने आपलं सामान तोंडून गेलो होतो इंटरव्ह्यूला. त्यामुळे ते काय अजून दिसायला लागले होते. मग तर इंटरव्ह्यूच्या आदल्या दिवशी आता फुल टेन्शनमध्ये झोपलेलो नाही, काय
आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून काय घेतला मला वाटतं काय आपलं पहिल्याचं नाव बांधायचं असं खोट्याला बांधण्यासारखं लागत असेल घेतला असं असं केलं गोडी केलं पुढं बोलत ते जमणार सारखं मागचं दोरी खाली फिरून होती याला म्हणतो काय बरोबर नाही 5-10 मिनिटं ट्राय करायला लेटेस्ट नाही लागलं नंतर म्हणतात काय करावं नंतर काठी घेतली मागची दोरी कापून टाकली मागची दोरी कुठं पाहणार आहे आतून कशी कोणच दाखवणार आहे का म्हणलं त्यांना ते कापून टाकलं आतमध्ये घातलं गेलो इंटरव्ह्यूला परत त्या हॉलमध्ये गेलो मागच्या दोरी सारखी गर्दी फुल सगळे टेन्शनमध्ये मी बी फुल टेन्शनमध्ये शेवटचा अटेम्प्ट होता कारण म्हटलं झालं तर ठीक आहे नाही तर गावात जाऊन शेतीच आणि पुन्हा तो शिपाई आला त्यांना सांगितलं तुम्हाला विजय सिंग सरांचं पॅनल आहे ते विजय सिंग होते 1970 आय झालेले तेव्हा ते कॅबिनेट सेक्रेटरी होते भारत सरकारचे गेलो ते पुन्हा बाहेर बसवलं थोड्या वेळानं आतमध्ये दरवाजा वाजवला आतमध्ये बोलवलं आत गेलो तुझं टेबल बिबल मांडलेलं तिथे एकही माणूस नाही त्याला म्हणतो गेले कुठं आधीच मी फुल टेन्शनमध्ये आणि इंटरव्ह्यूला एकही नाही म्हटल्यानंतर मला अजून काम म्हटला आणि नंतर बघितलं तिथं पडदे लावले होते त्या पडद्यामध्ये ते जेवण करून त्या डायनिंग टेबलवर बसले होते आणि मी निघालो बाहेर दरवाज्यात माझा दरवाजा उघडायला लागला तेवढ्याच एक की म्हातारा उठली ते म्हटलं बराच काम आहे सिटेड आहे म्हटलं तिकडे बसेल दिसतंय आणि ते जो रेग्युलर टेबल आहे तो सोडून तिथे बसलेली म्हटलं मला लागले हात हात कारण मी तयारी करून गेलो होतो रेग्युलर टेबलची इंटरव्ह्यूच्या तिथं त्यांनी त्या डायनिंग टेबलवरच इंटरव्ह्यू घ्यायला सुरुवात केली आणि मग परत तेच प्रश्न पोलीस इंटरव्ह्यू सेल्फ वगैरे सुरू केले काहीतरी तेव्हा मी काहीतरी थोडा एक जॉब केला होता LIC मध्ये थोडा दिवस त्याच्याविषयी थोडी माहिती विचारली नंतर माझा हिस्ट्री ऑप्शन होता शेअर शास्त्री कुठून काय रस्ते बांधले वगैरे असे बरेच प्रश्न विचारले आणि तेव्हा माझं वय होतं 29 वर्ष एवढे दिवस का बरं सिलेक्शन नाही झालं वगैरे त्यांना सांगितलं सर मी ग्रामीण भागातला विद्यार्थी मला काही एक्सपोजर नव्हतं माझ्या खानदानातला पहिला शिकलेला विद्यार्थी मीच आहे म्हटलं आणि मग ते UPSC मध्ये आता पिक्चरमध्ये पाहत असाल की शेवटी हे विचारतात ते विचारतात मग ते विद्यार्थी काहीतरी थापा मारतात की बाबा मी हे होईल ते होईल तसं ते विचारतात की बाबा तुम्हाला सिलेक्शन झालं काय करेल वगैरे तर तेव्हा मी त्यांना एक थाप मारून दिली होती म्हटलं सर चुकून माझं सिलेक्शन झालं तर मी ज्या रोड एरियाला नाव घेतलं कॉम्प्युटर एक्झामचा गायडन्स वगैरे असं इंटरव्ह्यूतून बाहेर आलो तेव्हा माझी मेन्स वगैरे चांगली गेली होती मला कॉन्फिडन्स होता की पास होईल आणि 6 मे 2010 आमच्यासोबतच रिझल्ट आला होता आणि तेव्हा जाऊन बघितलं तर सिलेक्शन झाल्यानंतर जसा की रिझल्ट पाहिला माझा काहीतरी 503 रँक होता आणि सर्व्हिस अलोकेशन झालं IRS आणि जे रिझल्ट आला लगेच टीव्हीत बातम्या पेपरला बातम्या सगळं चालू झालं दुसऱ्या दिवशीपासून असं एकदम भारी वाटायला लागलं ज्या लोकांनी 7-8 वर्षात फोन केला होता त्यांचे लगेच लवकर घरी ये दे आठवण येऊन राहिली बरी का तब्येत फक्त बिस्लरीचेच पाणी पेत झाला जितक्या दिवस म्हटलं तिथं पुण्यातल्या त्या मंगळवार पेठेतून जुन्या बाजारात 20-20 रुपयाच्या चड्ड्या घेऊन घालत होतो तेव्हा कोणच त्यांनी आले आणि आता डायरेक्ट बिस्लरीतलं पाणी पेटले असेल यायला लागले मग गावाला गेलो मोठा सत्कार ठेवला होता गावातले एक मात्र एकदम पुढीच होतं ते प्रत्येक वेळेस गेला ना का मला लय त्रास द्यायचं प्रत्येक वेळेस त्रास द्यायचा दिसलं ना त्याच्या घरातून घर उचलून गेलो होतं ते बाहेर कशी राहायचं स्टँड लय त्रास द्यायचा आणि ते पहिलं ते मंदिरात बसलं होतं ते तुटलं पहिलं भाषेत सांगा मी अख्ख्या गावात सांगत होतो हा दैवशात अरे अरे मग मी जेव्हा भाषणाला उठलो तेव्हा म्हणलं तो जो आहे ना म्हणलो तोच सगळ्यात बेकार होता म्हणलं त्या लय त्रास आणि त्यानंतर मग याच्यामध्ये माझं सिलेक्शन झाल्यावर मी लग्न करून घेतलं मी लग्न एकदम साध्या पद्धतीने केलं होतं मी कारण ते ग्राम पण सोनं घेतलं नव्हतं 1000 रुपयाच्या साध्या ड्रेसवर लग्न केलं होतं लग्नासाठी मला UPSC पास झाल्यानंतर बरेच मोठे स्थळ होते आणि त्या काळामध्ये चांगल्या मोठ्या हुंड्याच्या ऑफर होत्या पण म्हटलं समाजामध्ये काहीतरी चांगला मेसेज जाईल म्हणून साधं लग्न करावं म्हणून मी साधं लग्न करून ट्रेनिंगला निघून गेलो ट्रेनिंगनंतर आमची ओळख झाली होती नंतर त्यांना पण स्थळ सुरू झाले होते खूप मोठे त्याच्यातले बरेच मोठे स्थळ माझ्याकडे पण आले होते की बाबा त्यांना आम्ही हे देतो ते देतो आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने आम्ही कसा हेडेपणा केला होता त्याच्या पुढची स्टेज करून त्यांनी अजून काहीतरी हेडेपणा केला आणि त्यांचं लग्न झालं आणि मग पुढे करत मग आमचं ट्रेनिंग झालं पहिली गोष्टी माझी नाशिकला झाली नंतर ठाण्याला झाली म्हणजे आम्ही सोबतच केल्या सगळ्या गोष्टी नंतर आम्ही पुण्याला गेलो नंतर तो ED मुंबईमध्ये इन्चार्ज म्हणून गेला नंतर मी ED गुजरातचा इन्चार्ज म्हणून गेलो नंतर आमचं EDचं टेन्युअर संपलं आम्ही दोघं सोबत परत मुंबईत आलो आणि मुंबईत पण आम्ही सोबतच राहिलो एका रूममध्ये पण या सगळ्या प्रवासामध्ये असं कुठे आमचं तरी झालं नाही म्हणजे जनरली कोणालाच होत नाही UPSC पास झाल्यानंतर माणसं गावाकडल्या विसरतात एकदम हाय फंडे मारतात आमच्यात कुठेच तो हाय फंडा नव्हता आम्ही खूप कधीच म्हणजे मी तर स्वतः कधीच आता एवढा इंटेलिजंट वगैरे काही नव्हतो आणि मी स्वतःही महाराष्ट्रात 20,000पेक्षा बऱ्याच जास्त ठिकाणी फिरलो तर आता या सगळ्या याच्यामधून जेव्हा मी मागे फिरून पाहतो ना तेव्हा मला एक प्रश्न पडतो की स्पर्धा परीक्षा का करावी म्हणजे का करायला पाहिजे तर आपण ग्रामीण भागात असतो आपल्या आई वडील म्हणजे आपली जी पहिली पिढी असते ती शेती करत असते
आणि आपल्या आईवडिलांना, घरातल्या माणसांना आपल्याकडनं खूप अपेक्षा असतात. मुलगा असेल किंवा मुलगी असेल, त्याला ते जसे रानातील पिकांना काळजी घेतात, त्या पिकांसारखी आणि जनावरांसारखी पोरांची काळजी घेतात. म्हणजे प्रत्येक गोष्ट ते पोरांची पाहतात. आणि 10वीपर्यंत आपण आपल्या गावात शाळा असतात तिथे शिकतो. आणि 10वी झाल्यानंतर आपण तालुक्याच्या गावाला येतो, आपण कॉलेज कुमार होतो, आपल्या हातात मोबाईल येतो, आपल्याला बाहेरच्या गोष्टींचं ज्ञान येतं, आपल्याला एक्सपोजर मिळतं. आपण तथाकथित शहाणे, इंटेलिजंट आणि ब्रिलियंट होतो. आणि आपण घरचे जे सांगायला लागतात ते खोलून द्यायला लागतो. आपल्याला वाटतं मी जे शहाणा झालो काय. आणि मग आपण आपल्या तालुक्याच्या गावाला येऊन आपले जे शहाणपणा आहे ते दाखवायला सुरुवात करतो. तर आपल्या घरातली जी परिस्थिती आहे, आपण जेव्हा तालुक्याला सकाळी एसटीच्या पासवर बसून येतो आणि आपली आई जर जेव्हा सकाळी 4 वाजता 5 वाजता उठून आपल्याला भाकरी टाकून डबा देते, तर त्याच्या पाठीमागे त्यांचे काय कष्ट असतात मुलगा किंवा मुलगी कॉलेजमध्ये आल्यानंतर विसरते आणि बाकीचे रिकामे काम करायला सुरुवात करतात. एकदम साधं गणित आहे. माणसाच्या आयुष्याचे 2 भाग असतात, 25 वर्षापर्यंतचं आयुष्य आणि तिथून पुढचं आयुष्य. म्हणजे मी स्वतः इथे पाहिले, जी माणसं 25 वर्षापर्यंत आयुष्यात चांगली मेहनत करतात, चांगले प्रयत्न करतात, चांगले कष्ट घेतात, ती माणसं नंतर जीवनात यशस्वी झालेली माणसं असतात. तुम्ही जीवनातला कोणताही माणूस मोठा झालेला, त्या माणसानं 25 वर्षापर्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले असतात, कष्ट केलेले असतात. जी माणसं 25 वर्षापर्यंत आपल्या कॉलेजच्या बाहेर उभे राहाय, मोटरसायकल घेऊन ये, तिथून बाजूला जोरात आवाज करत घेऊन जाय, गुटखा काय, तिकडं तू 25-30 रुपयाचा तुमचा चमकणारा चष्मा लाव, इकडं पाय, असे काहीतरी केस वाढव. ही सगळी मंडळी जी आहे ती पानटपरी, पावड्याची गाडी, हॉटेलमध्ये फटकं मारणारी, ही सगळी जी असते. त्यामुळं आपल्याला यातल्या कोणत्या ह्याच्यामध्ये जायचं हे ठरवण्याचं आपलं हे योग्य वय असतं. म्हणून स्पर्धा परीक्षा ग्रामीण भागातल्या पोरांनी करायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे, आपण जर ठीक आहे आता आम्ही UPSC पास झालो, मी तर अशा परिस्थितीतून आलो होतो की मी क्लार्क जरी झालो असतो तरी माझ्यासाठी चांगलंच होतं. कारण मी जेव्हा घरी सांगायचो मी कुठली परीक्षा पास झालो तेव्हा तुमचं कामाला लागलाय. कारण त्यांच्यासाठी मी UPSC पास झालो तेव्हा सुद्धा घरी मी जर सांगितलं ना मी UPSCची परीक्षा पास झालो, ते म्हणजे ठीक आहे ते, पण कामाला लागला का? म्हणलं अरे कामालाच लागलोय. म्हणजे एवढं आपल्या घरच्यांना आपल्या पोराच्या प्रती एवढी अटॅचमेंट असते की एक मुलगा आपला कुठला तरी कामाला लागावा, आपल्या शेतीला कुठला तरी बाहेरचा आधार व्हावा, यासाठी आपले आईवडील आणि घरातली माणसं एकदम प्रामाणिक प्रयत्न करत असतात. आणि त्याच वेळेस मुलं काय करत असतात, मोबाईल घेतात, एसटीत बसतात, हिच्यासाठी जागा धर, त्याच्यासाठी रुमाल टाक, इकडं फळकटा, हे कर ते कर, असे धंदे करत असतात. तिथून इथं आलं का त्या गॅंगमध्ये उभा राह, या गॅंगमध्ये उभा राह, तुला पाहून घे, त्याला पाहून घे, मोबाईल घे, याचं स्टेटस लाव, याला स्टेटस लाव, बाद में देख लेंगे, हे करेंगे. म्हणजे हे सगळे भीक मागणारे प्रकार असतात. नंतर जे प्रामाणिक विद्यार्थी असतात ते असा कुठलाही धंदा करत नाही. तर हे सांगण्यामागं लॉजिक एकच आहे, एकदा का माणूस बिघडलं का विषय संपला. म्हणजे आपल्या शेतातलं सुद्धा जे पीक असतं, आपण कोथिंबीर शेतकऱ्याला टाकली ना त्याला धान्य म्हणतात, त्याला त्यावर किती धान्य आले ना ते विकायला ना तुम्ही मार्केटमध्ये, त्याला कोणता शेतकरी घेत नाही भाजी म्हणून. म्हणजे आपल्याला भाजीमध्ये टाकायला सुद्धा कोथिंबीर घेत नाही आपण. तर म्हणजे ते एक एज असतं आपलं सुधारायचं किंवा बिघडायचं. तर हे जे वय आहे ते वय आपल्या चांगलं करिअर करण्याचं आहे, चांगला आदर्श ठेवण्याचं आहे आणि चांगल्या माणसांच्या सहवासात राहण्याचं आहे. आणि त्यात ह्या व्याख्यानाला असतात, मोठ्या मोठ्या पुरुषांचे पुतळे लावले जातात, हे लावले जातात. त्याचं पर्पज काय असतं किंवा त्याचा हेतू काय असतो, त्यातनं चांगले विचार समाजामध्ये दिले जावे, त्यातनं समाजामध्ये काहीतरी चांगली प्रगती व्हावी, चांगला विकास व्हावा, त्यांना काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी मिळाव्या. म्हणून हे पुतळे असतील, माणसं असतील, उद्या आमच्याकडे पण कोणी मिले, आमचे चांगले विचार असेल तर पुतळे लावतील, चांगले विचार नसेल तर का पाचतील. त्यामुळे आपले विचार चांगले व्हावे म्हणून व्याख्यानाला वगैरे असतात. त्यामुळे खरं तर मला यांचं कौतुक वाटतं की यांनी 3ऱ्या वर्षी सुद्धा हे पॉझिटिव्हली चांगल्या कामासाठी 3रं वर्ष यांचं 3 दिवस पण चांगल्या माणसांचे विचार ऐकायला मिळतील. कुठंतरी विजेवर काहीतरी लावून तगड्या वाकड्या करून बाहेर जीप काढून उड्या मारण्यापेक्षा 1 तास जर लेक्चर ऐकून कोणाचं आयुष्य बदलत असेल आणि आपल्या घरच्या परिस्थितीची जाणीव होत असेल तर ते मला नक्कीच चांगलं वाटतं. आणि आपण ग्रामीण भागातून आलेलो असतो. आता तुम्हाला कदाचित आम्ही सांगतो की बाबा परीक्षा द्या, पण मी कोणाला सांगणार नाही की तुम्ही डायरेक्ट UPSCची परीक्षा द्या. परीक्षा देताना सगळ्या परीक्षा द्या. डायरेक्ट पोलीस कॉन्स्टेबल तलाट्यापासून तुम्ही सुरुवात करा. कारण आपल्या घरच्यांना आहे ना ग्रामीण भागातल्या कुठली तरी एक नोकरी जर आपल्या हातात आली ना, एकदा तुम्हाला कुठल्याही नोकरीला लागा,
ती नोकरी केल्यानंतर तुम्हाला काय कलेक्टर, एसपी, पीएसपी, कमिशनर काय व्हायचं ते सगळं व्हा, पण पहिल्यांदा अभ्यास करा. अभ्यास करण्यासाठी तुम्ही जेव्हा लायब्ररीमध्ये जाऊन बसाल, जेव्हा तुम्ही फुले, शाहू, आंबेडकर, शिवाजी महाराज वाचाल, तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये परिवर्तन होईल. कमीत कमी तुम्हाला कळेल की चांगलं काय आणि वाईट काय. तुम्ही ही परीक्षा पास जरी नाही झाली, समजा एखाद्याने प्रामाणिकपणे अभ्यास केला, तो पासच नाही झाला, तरी कमी क्षणामध्ये चांगला माणूस म्हणून जगता येईल. त्याचे विचार चांगले असतील, त्याला चुकीच्या मार्गाला कुणीच करू शकत नाही. कारण या वयामध्ये तुमच्या बरोबरचा जो मुलगा कुठेतरी कट्ट्यावर बसलाय, टपरीवर बसलाय तो मुलगा, आणि जो मुलगा लायब्ररीत बसलाय तो मुलगा, या दोघांचं जर तुम्ही लाईफ पाहिलं तर जो मुलगा लायब्ररीत बसलेला होता तो नक्कीच यशस्वी मुलगा आहे. म्हणजे हे मी स्वतः पण अनुभवलं. त्यामुळे कुठल्या वयामध्ये काय करावं, काय नाही करावं, आणि आपले आई वडील आपल्याला एवढा लांब का पाठवतात. कुठलाही मुलगा जेव्हा तालुक्याच्या गावाला कॉलेजला येतो किंवा काही शिकायला येतो, तेव्हा त्याने प्रत्येक वेळेस आपल्या डोक्यात एक गोष्ट ठेवावी की आपण जेव्हा इथं सावलीत बसलेलो आहे, तेव्हा आपला बाप तिकडे उन्हातानामध्ये एकदा कपाशीला फवारणी मारत असेल किंवा कपाशी वेचायला गेलेला असेल, म्हणजे आणि त्या कपाशीला भाव पण नसतोय. सगळ्यांना माहिती, वेचा घरात साठवान, भिजवान, हे करा ते करा, हे सगळे धंदे करा, मग ती काहीतरी 14,000 रुपये राहणार, आणि त्यातनं मग आपल्या वर्षभराची फी भरा, नियोजन करा, आणि हे सगळं जर करून पोरगा इथं कुठेतरी कट्ट्यावर बसत असेल किंवा कोणाला तरी त्रास देत असेल, तर म्हणजे आपला बाप खरोखर याच्यासाठी मेहनत करतो का. तर मग आपण जेव्हा घरातून बाहेर निघू तेव्हा आपण भान ठेवा की आपण कशासाठी कॉलेजला येतो. आणि ज्या वयामध्ये आपण एकदा कॉलेजला आलो, आपल्याला समजलं की मला ह्या गोष्टी करायच्या आहेत. मी आता 10वी झालो, 12वी झालो, 12वी नंतर मला पोलीस कॉन्स्टेबलची असेल किंवा तलाठ्याची असेल किंवा कुठली आर्मीची ते टीसी असेल किंवा बँकिंगची क्लेरिकलची एक्झाम असेल, कुठल्याही एक्झामच्या तयारीला सुरुवात करा. कुठल्याही एक्झामच्या तयारीला सुरुवात करा. कारण हे कसं आहे, किती छोटे छोटे जरी असले तरी ते एका मोठ्या नदीला जाऊन नंतर मिळतात. तसं तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी केली ना, तुम्हाला आपोआप समजेल की यापेक्षा मोठी एक्झाम ही आहे, यापेक्षा चांगली एक्झाम ती आहे, आणि तुमचं जे ते आहे ते तुम्ही ऑटोमॅटिकली जाऊन पोहोचा. म्हणजे मी UPSC पास व्हायच्या अगोदर मी 7 ठिकाणी माझं सिलेक्शन झालं, आणि म्हणजे मला स्वतःला तसं समजत गेलं की ही परीक्षा यापेक्षा मोठी, आणि माणूस ऑटोमॅटिकली तशी तयारी करतो. पण तुम्ही जर त्या मार्गालाच गेले नाही तर तुम्ही दुसरं कराल काय, इकडं फिर तिकडं फिर, कुणीतरी पार्ट्या देत असेल त्या पार्टीमध्ये जा, कुठल्या तरी मिरवणुकीमध्ये दांगडधिंगा घाल, काहीतरी रिकामे उद्योग कर, कोणाला तरी त्रास दे. ॲटलिस्ट तुम्ही लायब्ररीमध्ये जाऊन बसा आणि तिथून या सगळ्यांना सुरुवात करा. आता त्याच्या पुढचा प्रश्न पडतो की एवढ्या मोठ्या परीक्षा द्यायच्या, एवढं म्हणजे हे करायचं. एकतर जेव्हा खानदेश पाहतो मी तेव्हा मला भीतीच वाटते, इकडे एवढे क्लास झाले आणि ते सगळे नापास झाले लोकांचे क्लास, एकही पास झाला नाही त्याला. म्हणजे ॲटलिस्ट एखाद्याने तलाठीची तरी परीक्षा देऊन पाहिलीच नाही असते, आम्हाला तरी वाटलं असतं की बाबा ठीक आहे धन्यवाद तू तलाठी झाला, पुढच्या पोरांना गायडन्स करतोय. पण ते तलाठी सुद्धा नाही झालेले तरी क्लास करते, फुल गायडन्स करता एकदम कॉन्फिडन्स. तलाठ्याची परीक्षा पास नाही आणि गायडन्स UPSC इंटरव्ह्यूचे, त्याला म्हणजे म्हटलं एवढा येतो कुठून कॉन्फिडन्स. म्हणजे मी मागे एकदा JDCCच्या हॉलमध्ये माझं लेक्चर झालं होतं, तेव्हा पण मी बघितलं जॉबमध्ये सगळे क्लासवाले आणि सगळे हे आमचे विद्यार्थी. त्याला म्हटलं एवढे इंटेलेक्च्युअल विद्यार्थी यांच्याकडे गेले कधी बाबा. हे स्वतः कुठली प्रिलिम पास नाही झाला, आणि त्यातले अर्धे माझ्याबरोबर तयारी करणारे होते, ते प्रिलिम पण पास नाही झालेले आणि पासला उठले. जेव्हा मी UPSC इंटरव्ह्यूला गेलो म्हटलं केव्हा, म्हणजे एवढ्या थापा. त्यामुळे बेसिकली मला यातनं सांगायचं आहे की 50,000 रुपये, 30,000 रुपये, 40,000 रुपये हे भरून कुठल्याही क्लासच्या नादी लावू नका. म्हणजे उद्या उज्ज्वलला क्लास सुरू केल्यानंतर 20,000 रुपये फी ठेवणार बिलकुल लावू नका. म्हणजे कारण त्यात लॉजिक असं आहे, क्लास जर लावायचा असेल तर 5,000 रुपये फीवाला लावा, आपल्याला परवडणारा तो पण फाउंडेशन कोर्स लावा. म्हणजे जेणेकरून आपल्याला एक्झामचं स्ट्रक्चर काय असतं, कुठले कुठले विषय असतात, त्यातनं आपण कुठल्या एलिजिबल आहे, आणि आपल्याला यासाठी अजून काय इनपुट्स लागतील, बाहेरचं काय वाचायला पाहिजे, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, एवढ्या गोष्टी कळाल्या तर तो क्लास आपल्या कामाचा. क्लासवाल्यांमध्ये झालंय काय माहिती का, क्लासची एंट्री केली मोठा विवेकानंदांचा फोटो, त्याच्या बाजूलाच लगेच क्लासवाल्याचा एक फेटा बांधलेला फोटो. अरे विवेकानंद कोण हेच कळा ना आम्हाला नक्की. म्हणजे एवढे ज्ञानी पुरुष आणि तलाठी सुद्धा कशी नाही झाले हा प्रश्न मला पडतो बऱ्याचदा. म्हणजे ॲटलिस्ट नाही तलाठी, तुम्ही कॉन्स्टेबल तरी ट्राय करा, ते सुद्धा नाही झालेले क्लासवाले तुमच्या इकडं. त्यामुळे यांच्या पुरता आपण कुठल्या बळी पडू नका, कारण हे सगळे आपले उगत घरचे बांधकाम ठेवायचे, जनावर ऐकायचे, त्यांना 40,000 रुपये भरायचे. त्यामुळे यांच्या कोणाच्याच नादी लागू नका. कुठलीही स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी फक्त 2च गोष्टी लागतात, एक तर स्वतःवर असणारा विश्वास आणि प्रचंड मेहनत करायची तयारी. आपण स्वतः ग्रामीण भागातील सगळे सगळे पोरं चांगले मेहनती असतात, मला माहिती स्वतः. म्हणजे एकदम निबार मेहनती असतात. म्हणजे आपण आहे ना डायरेक्ट
आपला प्रॉब्लेम काय असतो फक्त ग्रामीण भागातल्या प्रत्येक पोराला टेन्शन कसं राहतं माहिती, इंग्रजी आणि गणित. मला आज पण गणित येत नाही, म्हणजे काय परीक्षा पास झाला म्हणजे गणित लगेच पास लय हुशार झाला असं नाही राहत. सगळ्या परीक्षा मी जेव्हा UPSC पास होऊन ट्रेनिंगला गेलो ना, तेव्हा तिथं पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं आपल्याला पास व्हायला म्हणलं 5-7 वर्ष फार लेट झाले. कारण मी जेव्हा ट्रेनिंग चालू ना तेव्हा मला वाटायचं तिथं लई इंटेलिजंट पुरा असला तर आपलं कसं ट्रेनिंग होईल. पण तिथं जेव्हा मी गेलो तेव्हा UPBR कडले माझ्यापेक्षा जास्त बदल आणि एकदम गाडव करून अरे म्हटलं आपण उशीर झाला. म्हणजे कुठलीही स्पर्धा परीक्षा हा फक्त एक फ्लो असतो, त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला टाकून द्या. 3-4 वर्ष प्रामाणिकपणे जर तुमचे कष्ट असेल तर तुम्ही 100% यशस्वी व्हा. फक्त प्रामाणिक कष्ट म्हणजे कसे, नाही तर गेलाय आतमध्ये मोबाईल घेऊन बसलाय, तिथूनच काहीतरी मेसेज करतोय, पुन्हा अर्ध्या तासाला काही रिप्लाय आलाय का पाहतोय. मोबाईल नाही पाहिजे, काही स्पर्धा परीक्षेला लागत नाही आणि मोबाईलची गरज पण पडत नाही. आणि चुकून तुम्ही अभ्यास करताना घरात एखादा माणूस मेलं तिथं साप जाऊन शेतात तर निरोप येईलच ऑटोमॅटिकली, काय टेन्शन घेऊ नका. कारण जुन्या काळी जेव्हा फोन नव्हते तेव्हा माणूस मेला तर कळायचं ना आपल्याला, तसं कळलं आता आपण. त्यामुळे मोबाईल विभाग कुठल्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी घेऊ नका. आणि त्याच्या पुढचा एक खंड सांगतो आता, नवीन एक फॅड आले. ॲक्च्युली आमचे सगळे लेक्चर ऑनलाईनच असतात. अरे कशाचे ऑनलाईन असतात आणि असं ऑनलाईन तर सगळ्या क्लासमध्ये कुठेही लायब्ररी मिळाले टॅब फीप असतात, व्हर्च्युअली असतात, त्याच्यात बघा. आणि जर लईच तुम्हाला पुढं काय असेल मोबाईलचा जो टॅब घ्या, त्याच्यात कार्ड टाकू नका, सगळे डाउनलोड करा लेक्चर्स आणि त्या लेक्चरमधून तुमच्या कन्सेप्ट वगैरे काय असेल त्या समजून घ्या. आता याच्या पुढचं चॅलेंज आपल्याला असं असतं, मी ग्रामीण भागात आहे, मला इंग्रजी आणि गणित येत नाही आणि खरोखर येत नसतं. आणि आपण जेव्हा सपोज याच्यावरून पिनकोडवरून जर तो 40 गावला आला ना, पिनकोडचा जो पोरगा आहे ना तो गावठी असतो आणि 40 गावचा तो स्टँडर्ड असतो आणि तो इथला कुठला तरी इंग्लिशमध्ये शिकलेला असतो, त्याला येत जात काय नाही. पण तो या ॲक्च्युली स्टेइंग इन आपल्याला आपलं काय करायचं दिसत नाही. मग आपल्याला सांगायला की आय एम स्टेइंग इन पिनकोड असं काहीतरी. म्हणजे मी पण जेव्हा एका इंटरव्ह्यूला गेलो तेव्हा असं काही चर्चा करत होतो, तर मी बघितलं तर एक विद्यार्थी सगळे पाहिले, सगळे इंग्लिश मिडियम, सेंट झेवियर्स, सेंट हे सेंट ते. तेव्हा मला एखादा विचारलं होतं की फ्रॉम विच स्कूल यू आर. मी म्हटलं आता माझ्या शाळेचं नाव होतं कुंजाजी रामजी. मी त्याला म्हटलं आय एम फ्रॉम सेंट कुंजाज. म्हणजे आपण ग्रामीण भागात असतो, आपल्याला काही ऑप्शन्स नसतात. त्यामुळं आपण थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं आणि यांना घाबायचं नाही. आपला प्लस पॉईंट काय असतो माहिती का, ग्रामीण भागातले पोरं एवढे दणकट असतात ना, ते डायरेक्ट जेमच्या फुलासारखे असतात. पुढे येण्या काही आता किती दिवस टाका ते सुकतेच नाही. आणि शहरातले असतात फुला थोडा उन्हात काय लागते खूप असा होता. त्यामुळे आपल्याला तर उठून भेटत, आपल्याला किती ऊन लागू दे, किती चटके बसू दे, किती भूक लागू दे, काहीच होत नाही. म्हणजे आपल्याला मी UPSC जेव्हा करायचो ना तेव्हा मला नाश्ता करायची सवय नव्हती. मला अजून पण नाश्ता करायची सवय नाही आणि मला किती टाइम जेवलं नाही तरी काहीच वाटत नाही. म्हणजे मी UPSC पास झालो तेव्हा माझं वजन 62 किलो होतं, आता पण तेवढंच आहे. म्हणजे ज्या सवय आहे, कारण ग्रामीण भागात होतो म्हणून माझी एवढी चांगली सवय राहिली की अजून पण मला असं काही वाटत नाही. त्यामुळे आपल्याला ग्रामीण भागात राहण्याचा फायदा असा असतो ना, शहरातल्या पोरांना मस्त ब्रेकफास्ट लागतो, त्यांना वेळच्या सगळ्या गोष्टी लागतात. आपल्याला तसं काहीच लागत नाही. आपल्या एकदा बसावला अवताला झुकला रे झुकला का डायरेक्ट कुणू बसतं, माणूस करायचं नाही, तसं आपला काय राहतो. त्यामुळे लायब्ररी जरी लावली ना, सकाळी 8ला बसला ना डायरेक्ट दुपारी 1:30 वाजेपर्यंत उठायचं नाही. आणि अभ्यास काय आपण तुम्हाला त्याच्या पुढचा फंडा सांगतो. पहिल्यांदा पुस्तक समोर घेतलं ना त्यातलं काहीच समजत नाही, असं वाटतं की फेकून द्या वाटतं, पण तरी फेकायचं नाही. सारखं पाहत राहायचं, सारखं वाचत राहायचं. 2-4 दिवस झाले ना की नंतर ते ऑटोमॅटिकली समजायला. मी जेव्हा UPSC सुरुवात केली ना तेव्हा मला असं लोक सांगायचे ते NCERTचे पुस्तकावर की आयुष्यात कधीच वाचले नव्हते, असं वाटायचं दार लांब फेकाटून द्यावं कुठंतरी. पण ते मी तेव्हा फेकले नाही, वाचत राहिलो, नंतर ते समजायला लागलं. तर तसं थोडंसं होईल, थोडा त्रास पण होईल. आणि मग आपल्यासारखे जे ग्रामीण भागातले जे गरीब आहे ज्यांना खरोखर होतकरू होईल ते पोरांशी आपली मैत्री करायची. कारण काय माहिती का, आपले मित्र पण आपल्यासारखेच पाहिजे. तुम्ही जर एखादा श्रीमंताचा मित्र केला तर तो म्हणत चाल कडवे तिकडे जाऊन येऊ, नवा पिक्चर लागाय तो पाहून येऊ. त्यामुळे आपण कुठून आलो तसेच आपले मित्र असावे. आणि कुठलीही स्पर्धा परीक्षा पास व्हायला ब्रिलियंट, इंटेलिजंट, टॅलेंट असा काहीच लागत नाही. UPBR कडले पोरं आहे ना 7 वर्ष, 8 वर्ष, 9 वर्ष तयारी करत राहतात. फक्त त्यांचं सिंगल माइंडेड डिवोशन असतं, ते दुसरा काहीच धंदा करत नाही. आणि आता त्यापुढचं एक सांगतो, स्पर्धा परीक्षा करताना मी माझ्या मैत्रिणीशी गप्पा मारेन, स्पर्धा परीक्षा होईल मग काय नाही, ग्रुपमध्ये अभ्यास खूप चांगला होतो. त्या पिक्चरमध्ये पाहिलं ते दोघं जण ग्रुपमध्ये अभ्यास करायचे, ते दोघं पास झाले. भाऊ हे सगळे जण ते खोटे राहत आहे, असं आम्ही पास नाही झालं. माझी स्वतःची परिस्थिती सांगतो, मी जे पाहिले म्हणजे मी 7वीला UPSCच्या लास्ट अटेम्प्टला गावात दुकानात गेलो होतो का कटिंग करायला नावाच्या.
तर तिथं जो पोरगा कटिंग करत होता त्याला विचारत होतो, म्हटलं कुठला आहे? तो म्हणे मी पिंपळाचा आहे. म्हटलं कोणाचा आहे? म्हणे मी ह्या पोलीचा आहे. नंतर माझ्या लक्षात आलं की ही पोली माझ्या तोंडात होती म्हणून. म्हणजे एवढा मी लेट झालो होतो. म्हणजे लव व्यू वगैरे असं काही म्हणजे तुमच्या डोक्यात असं तर ते काढून टाका. या सगळ्या गोष्टी तुमच्या खिशात पैसे असेल तरच केले जाऊ शकतात आणि आपल्याकडे पैसे नसतात त्यामुळे आपल्याला अभ्यास करणं हाच एक पर्याय असतो. मुलींना पण एक सल्ला देतो, आपले आई वडील आपल्याला खूप विश्वासानं बाहेर पाठवतात, त्यांचा आपल्याला खूप ट्रस्ट असतो. आमची मुलगी बाहेर जाऊन काहीतरी चांगलं शिकेल, आमचं नाव मोठं करेल आणि आम्हाला समाजामध्ये चांगलं याने पाहायला मिळेल म्हणून आपल्याकडे हे करत असतात. त्यामुळे कृपा करून आपण ज्या कामासाठी आलो आहे, आपल्याला आपल्याकडचे जे याच्यासाठी पाठवत आहे त्याच गोष्टीवर हे करा. आणि असा कुठलाच कोर्स नसतो. काही लोक सांगतात मी इंजिनिअरिंगला आहे, इंजिनिअरिंग इज व्हेरी टफ. काही सांगतात मी मेडिकलला आहे, ते खूप अवघड असतं, आम्हाला इंटर्नशिप करायला लागते. या सगळ्या परीक्षांचे पुढे मी पाहिले 2-2, 3-3 महिने अभ्यास करतात आणि ते पास होतात. त्यामुळं कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जर करायची असेल तर 12वीपासूनच लगेच तयारीला लागा. सर्वात सगळे फॉर्म भरा. तुम्ही असा माणूस पाहिला की जो सायकल शिकलाय पण त्याला लुणा चालवता येत नाही, जो लुणा शिकलाय त्याला लुणा चालवता येत नाही. याचा अर्थ असा आहे, या स्पर्धा परीक्षा सगळ्या एकच असतात. सगळ्या स्पर्धा परीक्षामध्ये मराठी असतं, इंग्रजी असतं, मॅथ्स असतं आणि मेंटल ॲबिलिटी असते आणि जनरल स्टडी असतं. कुठल्याही परीक्षेमध्ये जाता हेच सब्जेक्ट असतात. त्यामुळे तुम्ही तलाठी द्या, कॉन्स्टेबल द्या, कलेक्टर द्या, नाही तर SP द्या, सगळ्यांमध्ये तेच आहे. फक्त आपण एकदा ठरवायचं की मला ही परीक्षा करायची. आणि परीक्षेला सुरुवात करताना लायब्ररीत जा, पहिल्यांदा लायब्ररी लावा, अभ्यासिका लावा आणि तिच्यामध्ये जाऊन बसा. तुम्ही तिथं बसले ना की ॲटोमॅटिकली जसं आपण गावात घरी गावात नाही का आपण बघतो शेतकरी स्टँडवर बसतात आणि काही काही शेतात तुम्ही घ्या. उन्हाळ्यामध्ये माणूस शेतात गेला त्याला काहीच काम नसेल ना, तो शिवर घेऊन टेकवर पडत बसतो. म्हणजे तुम्ही लायब्ररीत गेले ना ॲटोमॅटिक 1-2 दिवस तुम्हाला काही जमलं नाही तरी तुम्ही नंतरही ऑटोमॅटिक अभ्यासाला सुरुवात करशाल. आणि यातनं होईल काय माहिती का, आपल्याला एक सवय होऊन जाते. आता बऱ्याचदा काय होतं माहिती का, काय पोरांचा प्रॉब्लेम असतो, मी दिवसभर जेव्हा असतो ते मला रात्री काहीच आठवत नाही. तर आपण जेव्हा असं वाटेल ना तेव्हा जुन्या झालेल्या क्वेश्चन पेपर घ्यायचे आणि ते वाचत राहायचे. परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारतात त्याचा आपल्याला अंदाज येतो आणि त्या पद्धतीने अभ्यास करा. म्हणजे जसा प्रश्न विचारला म्हणजे तुम्ही जेव्हा त्याचं ते पुस्तकाचं कंटेस्ट वाचाल तेव्हा तुम्हाला अंदाज येईल की असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि 3-4 चांगल्या शिक्षक विद्यार्थ्यांचा ग्रुप करायचा. चहा प्यायला जरी गेले, चहा प्यायचाच नाही घरी, त्याला काय पाहिजे चहा, पण बाहेर जरी कुठं आले ना तरी पण त्याच्यावरच चर्चा करायची. मस्तपैकी आपलं शेड्यूल बसून घ्यायचं. मिनिमम दिवसातून 10-12 तास अभ्यास झाला पाहिजे. गावात जरी गेला, सुट्टी जरी असली तरी वावर जाऊन बसायचं अभ्यास करायचा. माझ्या माहितीप्रमाणे ज्या माणसाने प्रामाणिकपणे अभ्यास केला, आता लोक म्हणतात कदाचित लेक्चर संपल्यानंतर तुमच्यातले काय करायचं मग त्याला काय लागतं आहे उभ्या खायला लेक्चर देऊन त्याला अभ्यास आम्हाला करायचा आहे आणि एवढ्या कुठं जागा राहते, आता का जागा राहत आहे एवढं. पण UP बिहारकडले पोरं सगळ्या परीक्षा देतात आणि सगळे मुलं पास होतात. प्रत्येक वर्षी त्यांच्याकडे हजारो मुलं पास होतात. आपल्या इकडचे पोरं काय करतात माहिती का, एकदा परीक्षा देतात आणि लगेच पुढच्या वर्षी सुरुवात करतात. मी झालो होतो पास, पण ते म्हणते तुमचं काय द्यायची ऐपत आहे का, तुम्ही काही देता येईल का तुम्हाला. कुठल्याही परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारचं काही द्यायला नाही लागत आणि काही द्यायला लागत नाही. फक्त तुम्हाला अक्कल असेल तर तीच द्यावी लागते आणि ती फक्त लायब्ररीत बसल्यावर येते. ती कुठल्याही चौकात बसून किंवा कुठल्याही याच्यामध्ये उड्या मारून काही येत नाही. त्यामुळे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला जर चांगलं आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर पहिल्यांदा चांगल्या लायब्ररीत जा, चांगली पुस्तकं वाचा आणि वाचताना पण आहे ना पहिल्यांदा शिवाजी महाराज वाचा, महात्मा फुले वाचा, आंबेडकर वाचा, शाहू महाराज वाचा. हे वाचलं ना की तुम्हाला कळेल आयुष्य कसं जगायचं असतं किंवा ते का जगायचं असतं. नाहीतर काय आपली एक मराठीमध्ये म्हणणं की जन्माला आला याला पाणी वाहून गेला, तसे तुमच्यातले किती जन्माला आले आणि किती पण मेले. माझ्या वर्गातले अर्धे मेले गावाकडे शेती करणारे आणि मी जेव्हा गावाकडे जाऊन पाहतो ना तेव्हा माझ्याच वर्गातले असे केस पांढरे झाले, दात पुढं आले आणि ते म्हणते आम्ही म्हातारा झालो. अरे 43 वर्षाचा आहे मा, इथं 95-95 वर्षाचे कचाकच म्हातारे गावात काम करते आणि लगेच म्हातारे झाले. कारण त्यांनी चुकीच्या वयामध्ये चुकीच्या गोष्टी केल्या आणि आता त्यांना स्वतःची लाज वाटते. त्यामुळं आपलं आयुष्य आपल्याला लाज वाटेल असं जगायचं आहे की समाजामध्ये एक चांगला आदर्श राहील असं जगायचं आहे. कारण तुम्ही जर मेहनत घेतली, चांगली यशस्वी झाला तर तुम्हाला समाजामध्ये काहीतरी स्टेटस मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आम्ही जेव्हा या परीक्षांच्या नादी लागलो होतो किंवा या परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात केली होती तेव्हा कुणी सांगायचं तुला काय UPSC करायची MPSC करायची तू पुण्याला जा कुठला तरी क्लासला. पण आता तशी गोष्ट नाही. आता प्रत्येक गावाखेड्यामध्ये लायब्ररी झाल्या आहे. प्रत्येक ठिकाणी मुलांना लायब्ररीमध्ये सगळे पुस्तक अवेलेबल आहे अभ्यासाचे. असं कुठलं अभ्यासाचं पुस्तक नाही ते अवेलेबल नाही. तर तिथं जा आणि अभ्यासाला सुरुवात करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता उज्ज्वल सारखा चांगला तरुण माणूस तुमच्या सगळ्यांच्या सहवासामध्ये
तर तरुणांनी आदर्श कशाचा घ्यायचा, कुणाचा घ्यायचा? तो स्वतः MBBS डॉक्टर आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधला. 12वी नंतर त्याचं MBA मध्ये सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर PABT ही जी टेस्ट लाईफमध्ये एकदाच देते, पायलट बॅटरी ॲप्टिट्यूड टेस्ट, म्हणजे तो एअरफोर्समध्ये पायलट झाला होता 12वी नंतर, तेव्हा त्याने तो जॉईन नाही केलं. आणि वयाच्या 24व्या वर्षी UPSC पास झालेला मुलगा होता. असा मुलगा, असा अधिकारी जर आपल्या तालुक्यामधल्या तरुणांना जर असेल तर हे आपलं सुदैव समजायचं आणि यातनं आपण समजायचं आपल्याला काय घ्यायचं. आणि जर एवढं सगळं आपल्या समोर असून जर आपण दुसऱ्या कुठल्या मार्गाला जात असेल तर घरी जायचं, गपचूप जेवायचं आणि झोपायचं आणि आपण चांगले नालायक यायचा विचार करायचा आणि आपल्याला त्याचं उत्तर पण मिळेल. कारण समाजामध्ये आदर्श हे जिथे जागते असतात, आपल्या सोबत ते जगत असतात, आपल्या समोर असतात, पण बऱ्याचदा आपल्याला त्यांची किंमत कळत नाही. तर एवढा चांगला माणूस आणि त्याने एका चांगल्या ध्येयाने अजून त्याची 20 वर्ष सर्व्हिस बाकी होती. तो भारत सरकारचा कॅबिनेट सेक्रेटरी झाला असता. माझी तर 15 वर्ष बाकी, त्याची 20 वर्ष बाकी अजून सर्व्हिस. म्हणजे 20 वर्ष सर्व्हिस बाकी असताना त्याने तुमच्या पाण्याच्या कामासाठी असेल किंवा तुमच्या खानदेशमधल्या तरुणांना चांगलं मार्गदर्शन मिळावं असेल, या खूप मोठ्या हेतून हे सगळं सुरू केलंय. म्हणजे एवढा चांगला मुद्दा ते कोणाचाच नसतो. नाही तर मस्त राजवाच्या गाडीत येत होता, मुंबईला मलबार येईल राहत होता, खिडकीतून समुद्र दिसत होता डायरेक्ट. म्हणजे लोक समुद्र पाहायला कधी कधी जातात, आम्हाला समुद्र पाहून कंटाळा यायचा, अशी परिस्थिती होती. ते सोडून आता त्याला इथे रिकामे पावडे घेऊन लोकांचे बांधव करायची सवय झाली. म्हणजे असं काम करणारा माणूस जर तुमच्या समोर आला आणि तुम्हाला लाभलाय आणि त्यांनी लायब्ररी वगैरे पण सुरू केलेली, त्या लायब्ररीचा पण खरोखर फायदा घ्या आणि कुठल्याही प्रकारची मदत लागली तर त्याचं तुम्ही गायडन्स घ्या. कारण मला जरी पोटासारखं बोलता येत असलं तरी मी त्याच्या एवढा हुशार नाही, कारण मला 54% आहे, स्टेट तो डायरेक्ट 90% वाला. म्हणजे मी जर एका वेळेस गायडन्स केलं तुम्हाला पास व्हायला 4 वर्ष लागतील, पण त्यानं पास केलं गायडन्स तुम्ही 2 वर्षात पास व्हाल. त्यामुळे तुमच्यासमोर एकदम करेक्ट आणि एकदम ॲप्रोप्रिएट जे पाहिजे ते टू द पॉईंट गायडन्स अवेलेबल आहे. त्याचा फायदा घ्या आणि प्रामाणिकपणे अभ्यास करा. कधी पण काही पण लागलं, तुमच्या लायब्ररीशी संबंधित काही असलं तर उज्ज्वलनं बोलवलं तर मी असा माणूस आहे, मी माझ्या बापाचं पण ऐकत नाही, मी फक्त उज्ज्वलचं ऐकतो. कारण मी गेल्या 5 वर्षात मी लेक्चर घेतलेलं नाही, मी लेक्चर घ्यायचे बंद केलेलं होतं. कारण काय, रोज कुठं तरी जा, कोणाला वाटतं जाहिरात करतो, कोणाला वाटतं काय करतं, पण उज्ज्वलच्या शब्दापुढे मी जाऊ नाही शकलो. आणि म्हणून मी रात्री 9 वाजता मुंबईवरून आलो, सकाळी परत 4:30-5ला उठलो आणि परत तिथून इथं आलो. आल्यानंतर इथं प्रसाद पाटील मला मित्र दर्शनात त्याच्याकडे जाऊन आंघोळ केली आणि तिथून मग इकडे आलो. म्हणजे याच्या पाठीमागे एकच गोष्ट माझ्या मनामध्ये होती, एवढ्या चांगल्या हेतून चांगल्या ध्येयानं जर कोणी काही करत असेल तर आपला त्यात खारीचा वाटा असावा आणि ते सगळं तुमच्यासाठी तो करतोय. त्यामुळे तुम्ही खरोखर प्रामाणिकपणे कष्ट करा, चांगली मेहनत घ्या आणि एक चांगला नागरिक आणि आपला आदर्श हा उज्ज्वल चव्हाणसारखा आपला आदर्श असावा एवढं लक्षात ठेवा आणि त्या दृष्टीने प्रामाणिकपणे प्रयत्न करा. तुम्ही नक्की जर चांगले प्रयत्न केले तर तुम्हाला सगळ्यांना यश लाभेल. तुमच्यासमोर खऱ्या अर्थानं दीपस्तंभ काय असतो त्याचं उदाहरण आहे. आणि मी असा माणूस आहे की मी त्याला सुद्धा माझ्या वावरात घेऊन गेलो होतो काम करायला आणि त्याला ऊन लागल्यानंतर तो असा बसत होता झाडाखाली बाबीच्या जाऊन, त्याला म्हटलं नाही रे बाबा चालणार नाही काम करायला. म्हणजे माझ्याकडून तरी अधिकारी आले त्यांना सुद्धा काम करायला लागतो. म्हणजे चांगला पेरियड आहे मी त्याचा पाहिलं तर. आणि एवढा अधिकार आपला एखाद्या माणसावर तेव्हाच येतो जेव्हा तो आपल्या घरातला असतो, आपल्या प्रेमाचा असतो. तर उज्ज्वल तुम्हाला सगळ्यांना तेवढा अधिकाराचा आहे, तेवढा काय तुमच्यासाठी तो अवेलेबल आहे. तो जरी आता मुंबईकडे असता, 15 दिवस तुम्ही इथं आहेत असता, तर कुणी पालक असेल तर पालकांनी त्याच्या ज्ञानाचा आणि याचा फायदा घ्या. तो फक्त नावात उज्ज्वल नाही, तो कर्तृत्वाने पण उज्ज्वल आहे आणि ते सिद्ध करून दाखवले लक्षात घ्या. नाही तर काय, नावं काही पण असतात लोकांची, नाव सोनूबाई आणि हा तिकडचा जवळ अशी एक म्हण आहे. तसं त्याचं नाही, त्यानं त्याच्या कर्तृत्वानं ते सिद्ध केले आणि त्याची जी वाईफ आहे तिला पण 2.5 लाख रुपये पगार आहे. आता त्यांना रिझाईन करताना का बायको म्हणली ना सर वा 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 खूप छान करताय. मी नुसतं काल रात्री बायकोला घरी येऊ म्हटलं की मी पण रिझाईनचा विचार करतोय, तर बायकोला काही वाचलं. म्हणजे या सगळ्या यांचा आता तो जरी म्हणत असेल मी घरच्यांची चर्चा करून निर्णय घेतला, घरच्यांनी त्याला रट्टे दिले असतील, एकट्यामध्ये दमा दिला असेल, पण जो माणूस समाजाशी डिवोटेड असतो, समाजाशी एकत्र असतो आणि ज्याला समाजासाठी काही चांगलं करायचं असतो तो एकच विचार करतो, माझ्या ह्या वागण्याने 1 माणसाचा फायदा होईल का 1000 माणसाचा फायदा होईल. आणि तो जर एक माणूस माझी आई बहीण बायको किंवा मुलगा असेल तरी त्या माणसाला हा माणूस सोडून देतो, कोणता असेल तो समाजाशी राहतो तो आणि 1000 माणसांसमोर जाऊन उभा राहतो. तसा हा माणूस 1000 माणसांसमोर उभा राहिलेला. त्यामुळे त्यांनी ज्या विचारांना सुरू केली
त्याला बळ द्या आणि तुमच्यातल्याच लवकर पास होऊन चांगल्या मोठ्या पदावर जाऊन नाव उज्ज्वलनं जी चळवळ सुरू केली त्याचं नाव मोठं करणाऱ्या किंवा चांगला अधिकारी होणाऱ्या मुलांचा सत्कार करण्याची पुढच्या 2 वर्षात पुन्हा मला संधी लावावी अशी मी अपेक्षा करतो आणि पुन्हा लवकरच तुमच्या काही मुलांचा मी कमीत कमी PSI झाले म्हणून सत्कार करायला येईलच असं आश्वासन देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. मला इथं येऊन खरं तर तुमच्या व्याख्यानमालेचं पहिलंच पुष्प आहे ते गुंफण्याची किंवा बोलण्याची संधी दिली म्हणून मी त्याचा खरोखर आभार मानतो. तुम्ही मुलांनी शांततेने ऐकलं, फक्त तुम्ही ऐकून गप्प बसणार नाही तर घरी जाऊन प्रामाणिकपणे अभ्यास करायला अशी अपेक्षा करतो. काही चुकलं असेल तर तुमचा मोठा भाऊ समजून माफ करायला अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. मागील काही दिवस